इंडियन सक्सेशन ॲक्ट 1956च्या कलम 14 अन्वये एखाद्या हिंदू स्त्रीची, हिंदू महिलेची प्रॉपर्टी म्हणजे विवाहाआधीची तिला जी मिळालेली प्रॉपर्टी आहे, तिला वारसा हक्काने आलेली, त्यानंतर विवाहात मिळालेले तिचं स्त्रीधन असू दे किंवा विवाहानंतर मिळालेली तिला एक पोटगी मिळाली असेल किंवा दान केलं असेल कोणी किंवा विलद्वारे मिळालेली तिची प्रॉपर्टी असेल किंवा एखाद्या निवाड्यामध्ये तिला मिळालेली जी प्रॉपर्टी आहे, तर ही जी सगळी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर ती ॲज अ ओनर म्हणूनच तिचा अधिकार असतो आणि अशी प्रॉपर्टी ती तिच्या विलद्वारे अन्य कोणत्याही व्यक्तीला ती ट्रान्सफर करू शकते, म्हणजे मुलांव्यतिरिक्त अन्य कोणालाही. आणि जर मुलांनी वारसा हक्काने आम्हाला अशी प्रॉपर्टी म्हणजे आमच्या आईची प्रॉपर्टी आम्हाला पाहिजे असा जर दावा केला तर तो दावा फेटाळण्यात येतो. कारण एखादी महिला स्वतःची प्रॉपर्टी ही तिच्या इच्छेने म्हणजे ती प्रॉपर्टी तिला दान मिळालेली असू दे, विलद्वारे मिळालेली असू दे, पोटगीद्वारे मिळालेली असू दे, तसंच तिने स्वतः ती संपादित केलेली असली म्हणजे स्वतः कमावलेली असेल तर त्याच्यावर तिचा पूर्ण अधिकार असतो आणि तिची विल्हेवाट लावण्याचाही तिला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे असा जो अर्ज केला तर तो फेटाळण्यात येतो.